कारण का मागा सकळ कर्मांचा संन्यासो तुम्हीच निरोपीला होता बहुवसू तरी कर्मयोगी केवी आतिरसू पोखितसा पुढती. आता सांगतात मागा म्हणजे पाठीमागं काही दुसऱ्या अध्यायामध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये, चौथ्या अध्यायामध्ये याच्यामध्ये सकळ कर्माचा संन्यासो, सर्व कर्मांचा संन्यास, विधीपूर्वक सर्व कर्मांचा केलेला संन्यास. तुम्हीच बहुवसू निरोपीला होता, तुम्हीच अनेक प्रकाराने सांगितलं होतं. या सर्व कर्मांचा परित्याग करून जर त्या पुरुषाने श्रवण मनन निधिध्यासन ही अंतरंग साधनावर आरूढ राहिला तर त्या पुरुषाला साक्षात मोक्ष होतो. त्याचं वर्णनही स्थितप्रज्ञ दर्शनामध्ये तुम्ही केलेलंच आहे. मग किंवा कर्मण्य कर्मयः पश्येद अकर्मणीच कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्ता कृष्ण कर्मकृत असं वर्णन तुम्ही पूर्वी केलं होतं. सकळ कर्मांचा संन्यासू, संपूर्ण कर्माचा विधीपूर्वक त्याग करावा हीच गोष्ट बहुवसू तुम्हीच निरोपीला होता, अनेक प्रकाराने तुम्हीच निरूपण केलं होतं. तरी आणि एवढं असूनही मग मला काय सांगायला पाहिजे होतं, कर्मसन्यास कर. परंतु तरी असं असलं तरीसुद्धा आत्ता सद्यस्थितीत कर्मयोगी केवी आतिरसू पोखितसा पुढती, तरी कर्मयोगी आतिरसू केवी पुढती पोखितसा. आता सांगतात मग असं असताना आता मात्र तुमची आवड कुठे आहे? कर्मयोगी अतिरसू, कर्मयोगाबद्दल तुमचा अतिशय आग्रह आहे. माझ्या संबंधाने मी कर्मयोगच करावा असा तुम्ही अतिरस म्हणजे अतिशयता किंवा कर्मयोगाचं श्रेष्ठत्व, माझ्या दृष्टीनं कर्मयोगाचंच अनुष्ठान श्रेष्ठ आहे असं तुम्हाला त्या कर्मयोगाविषयी अधिक आवड किंवा अतिशय आग्रह हट्ट तुमचा दिसून येत आहे. आणि त्याला तुम्ही पुढती पोखितसा, पुढती म्हणजे उत्तरोत्तर तुम्ही त्याचंच काय करता, पुष्टी करत आहात. म्हणजे मला कर्मयोगच मी करावा असं तुम्ही पुन्हा पुन्हा मला सांगत आहात. बरं, कर्मयोग करायचं कर्मयोगच कर असंही सांगत नाही. तुम्ही एकदा सांगता की रुस्तम संशयम चित्वा, हृदयामध्ये असणारा बुद्धीमध्ये असणारा संशयाचा ज्ञानरूपी तलवाराने हा या अविवेकापासून झालेला हे जे काही तुम्हाला अज्ञानमूलक असणारं जे हे द्वैत आहे त्याचा परित्याग करण्यासाठी ज्ञानरूपी तलवारीनं ह्या आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी असणारा अविवेक किंवा अज्ञान याचा पूर्णपणे नाश कर. याची साधनं कोणती? कर्मसन्यास. आणि पुन्हा मला म्हणता की उत्तिष्ठ, उठ आणि योगम आतिष्ठो, कर्मयोगाचं अनुष्ठान कर. केवळ कर्मयोगाचंच अनुष्ठान कर असं निश्चयाने म्हटले असते तर मी ते केलं असतं. केवळ कर्मसन्यास करा म्हटले तर ते मी केलं असतं. परंतु तुमचा आग्रह मला असा बोलण्यात दिसून येतो की तुमचा आग्रह कोणाकडे जास्त आहे? मी कर्मयोगाचंच अनुष्ठान करावं असं तुमचं दिसतं. परंतु हे तुमचं योग्य नाही. केवी कर्मयोगी अतिरसू पोखितसा पुढती, पोखितसा म्हणजे पुष्ट करता, त्याच्यावर तुम्ही अधिक भर देता असं देवा मला वाटतं. म्हणजे तुमचं बोलणं कसं आहे, निश्चयात्मक एकाच प्रकारचं बोलणं नाही. आयशे द्व्यर्थ हे बोलता आम्हा नेनतयांच्या चित्ता आपुलिये चाडे श्री अनंता उमजून हे. तुम्ही जे बोलता ना द्व्यर्थ बोलता, म्हणजे दोन प्रकारचं बोलता, दुटप्पी बोलता. तुम्ही एकदा म्हणता कर्मयोगाचं अनुष्ठान कल्याणाला कारण होईल, एकदा म्हणतात कर्मसन्यासाशिवाय अज्ञानाचा नाश होऊ शकत नाही. असं तुम्ही दुटप्पीपणा द्व्यर्थ बोलता, म्हणजे दोन अर्थाचं, ज्याच्यामधून दोन अर्थ निष्पन्न होतील किंवा ज्याच्यामधून मनुष्याला हे की ते असा विकल्प निर्माण होईल अशाच प्रकारचं तुम्ही विचारता, आपला सांगता. द्व्यर्थ हे बोलता आम्हा नेनतयाच्या चित्ता. एक तर तुम्ही अगोदर लक्षात घ्या, आम्ही अगोदरच अज्ञानी आहोत. आमचं चित्त किंवा आमची बुद्धी ही अज्ञानामध्ये अगोदरच सापडली आहे. आणि आम्हाला त्या नेनत्या लोकांना, अज्ञान लोकांना त्या अज्ञानातून बाजूला करून जेणेकरून आम्हाला निश्चित काही मार्ग मिळेल, निश्चित मोक्षरूपी फल मिळेल असं कोणतं तरी तुम्हीच विचार करून आम्हाला व्यवस्थित सांगायला पाहिजे. परंतु आम्हा नेनतयाच्या चित्ता तुम्ही जर दोन सांगितले तर अगोदरच आम्ही अज्ञानी, आणि त्याच्यातही तुम्ही मार्ग किती सांगितले?
2 तर आम्हा अज्ञानी लोकांना आपुले चाडे श्री अनंता उमजून हे. आपुले चाडे म्हणजे आपल्या बुद्धीनं. आम्ही इतके बुद्धिमानही नाहीत किंवा आम्हाला इतकं कळत नाही का समोरच्या माणसात वक्तुर इच्छा तात्पर्य, वक्त्याची काय इच्छा आहे, त्यांचं तात्पर्य काय आहे, हे तात्पर्याचं आकलन करण्याची योग्यता आमच्याही जवळ नाही. हां, आणि श्री अनंता, आणि तू तर कसा आहे, अनंत आहे, आणि अनंत असून ऐश्वर्याने युक्त असणारं तुझं अनंत स्वरूप आहे. तुझा अवघे होऊ येते परी मज बाटो नये चित्ते. तुला सगळं काही कळतं. आमचं खरं कल्याण कशात आहे याचं ज्ञान तुलाच आहे. तू सर्वज्ञ आहे. तुझ्या निश्वासातून वेद निर्माण झाले. सर्वज्ञ कल्पवेदांची अभिव्यक्ती करणारा असा तू सर्वज्ञ आहेस. आणि आम्ही असणारे नेनते अज्ञानी आमच्या बुद्धीनं, स्वबुद्धीनं आम्हाला याचा निर्णय करता येणार नाही. उमजू न हे, याच्यामुळं आम्हाला तुझ्या म्हणण्याचं नेमकं काय तात्पर्य, याचा उमग, याचा उलगडा, याचा निवाडा आम्हाला होणार नाही. हां, पुढं सारखा जरा. ऐके एक सारा ते बोधिजे तरी एकनिष्ठची बोलीजे हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. देवा, आता तुमच्यासारख्याला हे काय सांगायला पाहिजे का. अर्जुन बोलतो. अर्जुनाचं काय आहे, खरं सख्यत्व गेलो करीत सलगी असं आहे. तुकाराम महाराजांचं जसं ते हे ना वचन कान्होबा महाराजांचं तुकोबारायांविषयी, तसं अर्जुनाची भक्ती कोणती आहे, सख्यपणे अर्जुन नरनारायण. त्यांना देवाला म्हणतो ऐके, देवा तू ऐक बरं. एक सारा ते बोधिजे, माणसाला एकच सार किंवा एकच तत्व निश्चयपूर्वक हेच तत्व आहे असं जर एखाद्याला सांगायचं असेल, हेच खरं आहे असं सांगायचं असेल तरी एकनिष्ठची बोलीजे. जर त्याला एकच सिद्धांत रूपाने एकच तत्व सांगायचं असेल तर मग त्या माणसाने काय केलं पाहिजे, एकच तत्व सांगितलं पाहिजे. म्हणजे त्यांनी बोलणं कसं असलं पाहिजे, एकनिष्ठची बोलीजे. एकच त्याची निष्ठा, नितराम स्थिती, निष्ठा त्याची एकच स्थिती राहिली पाहिजे. म्हणजे त्यांनी हे जे तत्व आहे ना, हे अशाच प्रकारचं आहे, इदम इत्थम, हे असंच आहे असं बोलीजे. असं जर बोललं तर माणसाच्या लक्षात येईल का यांना हेच सांगायचं आहे, यांचा सारभूत सिद्धांत जो आहे तो हाच आहे असं. पण त्यांनी असं बोललं पाहिजे. असंही चालेल तसंही चालेल असं नाही. ते आमचं शेशी म्हणत असतो, म्हणून आज मुंबईला जायचं का, ते म्हणतो गेलं तरी चालेल, तसं नाही गेलं तरी चालेल. आता जर असं केलं तर आपल्याला निर्णय कसा होईल की याला जायचं का नाही जायचं. तर तसं ते सांगतात एक सारा ते बोलीजे. जर आपल्याला एकच तात्पर्य ग्रहण व्हावं असं सांगायचं असेल तर एकनिष्ठची बोलीजे. एकनिष्ठ म्हणजे ज्याच्यामध्ये एकच स्थिती आहे, हेच, आणि यांनीच तुमचं कल्याण होईल, हेच तुम्हाला अनुसरणीय आहे, हेच तुम्हाला अनुष्ठान योग्य आहे असं तुम्हाला बोललं पाहिजे. बरं, आता तुम्हाला मोठ्या माणसाला म्हणावं कोणी, हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. तुम्ही सर्वज्ञ सर्व शक्तिमान ह्या जगाताच्या उत्पत्ती स्थिती लयाचे करते, हां, असे असणारा देवा तुम्हाला हे आणखी काय सांगिजे. दुसऱ्यांनी सांगावं तू, आणि तुम्हा प्रती तुमच्यासारख्याला आमच्यासारख्या सामान्यांनी हे कसं सांगावं की ऐके एक सारा ते बोजिजे तरी एकनिष्ठची बोलीजे. तरी याची लागी तुमते म्या रावळाशी विनविले होते जे हा परमार्थू ध्वनी ते न बोलावा. आता तरी याची लागे, आणि ह्याच कारणासाठी देवा मी तुम्हाला पाठीमागं सांगितलं होतं. अगदी तसं पाहिलं तर मी तुम्हाला पहिल्यांदाच कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयास्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. मी तुला शरणागत होऊन माझं जेणेकरून कल्याण होईल ते तुम्हाला स्पष्ट शब्दात सांग, असंच मी तुला सांगत आलेलो आहे आत्तापर्यंत. काय सांगितलं, याची लागी, याच कारणाने तुमते रावळाशी म्या विनविले होते. हे मी तुम्हाला, पण तुम्ही कोण आहात, रावळ आहात, म्हणजे साक्षात भगवत स्वरूप आहात, भगवत अवतार आहात. आणि आपल्यासारख्या श्रेष्ठ अशा किंवा रावळाशी म्हणजे श्रेष्ठ असणाऱ्या, भगवत स्वरूप असणाऱ्या आपल्याला मी सुरुवातीलाच विनवणी केली होती. काय विनवणी केली होती, जे हा परमार्थ ध्वनी ते न बोलावा. परमार्थ म्हणजे सर्वात श्रेष्ठ असणारा विषय आहे. सर्वात श्रेष्ठ विषय कोण आहे, ब्रह्म. आणि त्या ब्रह्मस्वरूपाचं आपल्याला ज्ञान करून घेऊन त्याच्या सर्वात श्रेष्ठ ब्रह्मज्ञानाचं फल कोण आहे, मोक्ष आहे. तेव्हा ह्या मोक्षाचं स्वरूपाविषयी, साधनाविषयी
निरूपण करीत असताना देवा मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं होतं, हा अत्यंत श्रेष्ठ अर्थ आहे. परमार्थ म्हणजे सर्वात श्रेष्ठ विषय आहे की जो काय त्यांनी उपनिषदामध्ये सांगितलं, इह चेद वेदीद अथ सत्यमस्ती न चेदी हा वेदीन महती विनष्टी. ही गोष्ट अशी आहे, मी आज जे तुमच्यासमोर उपदेश ग्रहणाला बसलेला आहे त्याचं कारणच असं आहे, जर या जन्मामध्ये मनुष्याने मी कोण आहे आपल्या आत्मस्वरूपाला जर जाणलं तर त्याचं अतीव कल्याण झालं. आणि जर आत्मस्वरूपाचं मला यथार्थ ज्ञान झालं नाही किंवा ज्यांना झालं नाही त्यांची महती विनष्टी, ही त्यांचा महान सत्यानाश होत असतो. आणि ते आत्मज्ञान करून घेण्यासाठी मी तुम्हाला शरणागत झालेलो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की जे हा परमार्थ आहे, सर्वात श्रेष्ठ विषय आहे किंवा ज्या विषयाचा आकलन होण्यावर मनुष्याची जन्ममरण परंपरा अवलंबून आहे. जर मला इहचेद वेदित या ठिकाणी जर मी जाणलं तर मला कायमचं कोट कल्याण होणार आहे. आणि जर मला मी कोण आहे या प्रश्नाचा उलगडा झाला नाही तर माझा महान विनाश होणार आहे. आणि असा हा श्रेष्ठ विषय आहे. आणि तो तुम्ही जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितले, ध्वनी ते न बोलावा, जे परमार्थ ध्वनी ते न बोलावा. हा ध्वनित अर्थाने बोलू नका. जसं आपण म्हणतो काही व्यंजनार्थ आहे, ध्वन्यर्थ आहे किंवा त्या वाक्याचा सरळ असणारा वाच्यार्थ आहे, लक्ष्यार्थ आहे. काही वाक्य जे आहेत ते त्यांच्या वाक्यावरून आपण म्हणतो पाणी आण म्हणजे आपल्याला लगेच कळून जातं, जलम आनय. कधी वाच्यार्थाने त्या ठिकाणी आपल्याला ज्ञान होतं, कधी कधी आपल्याला लक्ष्यार्थाने ज्ञान होतं. जो 10 वर्षापूर्वी पाहिलेला जो देवदत्त तोच काशीमध्ये पाहिलेला तोच हा आहे असं म्हणताना 10 वर्षापूर्वी पाहिलेला तो काळही आता नाही, ते काशी क्षेत्रही नाही. आता वर्तमान काळ आहे, तो भूतकाळ होता. ते काशी क्षेत्र होतं, आता या ठिकाणी हे आळंदी क्षेत्र आहे. परंतु त्या दोन्हीमध्ये आपण काय करतो, त्या देशकाळाचा त्याग करतो आणि या ठिकाणी वर्तमानकालीन असणारा जो देवदत्त नावाचा पिंड याचं ग्रहण करतो. याला म्हणतात की लक्ष्यार्थाने आपल्याला ज्ञान झालं. दुसरी एक पद्धत आहे की या ठिकाणी ध्वन्यर्थाचे आपले जे साहित्य आहे ना, त्या साहित्यामध्ये भरपूर ध्वन्यर्थाची उदाहरणं दिलेली. आपले लौकिक उदाहरण लोकव्यवहारातलं आपण नेहमी ध्वन्यर्थाने बोलणं म्हणजे काय, समजा आपल्या पाठाची वेळ 4:30 ते 5:30 आहे आणि मग आपण जर पाठाला 5:30 वाजले आणि वक्तासारखा सांगतच राहिला तर एक जण उठून त्यांनी सांगतो 5:30 वाजले. आता त्यांनी काय सांगितलं, 5:30 वाजले. 5:30 वाजले याच्यावरून काय कळलं, सगळ्यांना काय कळलं, 5:30 वाजले. 5:30 वाजले कळलं वाच्यार्थाने. पण वक्त्याचं तात्पर्य काय होतं, वक्त्याचं तात्पर्य होतं वेळ झाली आता पाठ सोडा, आहे की नाही. हे जे उदाहरण आहे याला म्हणतात ध्वन्यर्थाने. म्हणजे बोलणं एक आणि त्याच्यापासून त्याचा जो अर्थ आहे तो त्या वक्त्याला वेगळा सांगायचा. 5:30 वाजले हे सांगण्याने 5:30 वाजले हे सांगण्यात तात्पर्य नाही, पाठाला सुट्टी द्या हे सांगण्यात आलं. हा अर्थ तुम्ही कुठून काढला याला म्हणतात ध्वन्यर्थ. दुसरं एक त्याच्यामध्ये शब्दकोशामध्ये लिहिलं की एखादी गोष्ट संक्षेपाने बोलणं, म्हणजे फार थोडक्यात बोलले की त्याचं स्पष्टीकरण होत नाही, त्यालाही ध्वन्यर्थाचं बोलणं असं म्हणतात. किंवा एखादा विषय अशा प्रकारच्या गूढ शब्दाने सांगायचा की तो समोरच्या श्रोत्याच्या त्याचं तात्पर्य लक्षातच येत नाही. का तो गूढार्थाने बोलला, तो संक्षेपाने बोलला, यालाही ध्वन्यर्थ म्हणतात. किंवा वक्त्याचा अभिप्राय जो आहे तो वेगळाच आहे अशा अर्थाने बोलला तरी त्याला ध्वन्यर्थाने बोला. म्हणजे बोलण्यामध्ये हा एक प्रकारचं जर म्हटलं तर साहित्यशास्त्रामध्ये ध्वन्यर्थाने बोललं जातं. त्यांना सांगा बरं, त्यांना साहित्यामध्ये ध्वन्यर्थाने बोलण्याची पद्धत आहे. पण असं आहे की सरळ एखादा व्यवहार असेल त्या व्यवहारामध्ये ध्वन्यर्थाने संक्षेपाने गूढार्थाने न बोलता सरळ अर्थाने बोलावे. म्हणजे अर्जुनाचं बोलणं काय, अर्जुनाचा अर्थच आहे रुजुत्वात अर्जुना. अर्जुन एकदम सरळ स्वभावाचा मनुष्य आहे. त्याला त्या ठिकाणी व्यंग्यार्थाने बोलणं किंवा ध्वन्यर्थाने बोलण्यापेक्षा त्याच्या स्वभावानुरूप त्याला स्पष्टपणे सरळ त्याच्या बुद्धीवर आरूढ होईल अशाच प्रकारचा शब्दप्रयोग अपेक्षित आहे. म्हणून तो म्हणतो हा या ठिकाणी काय, जे हा परमार्थो ध्वनी ते न बोलावा, ध्वन्यर्थाने हा तुम्ही बोलू नये.
परी मागिला असो देवा आता प्रस्तुती उकलू देखावा सांगे दोही माझी बरवा मार्गू कवनू. तर ते सांगतात मागीला असो, हे देवा मागीला असो म्हणजे मागं जे जे घडलं ते जाऊ दे आता. कारण आता आपल्याला काय आहे, आता काय पुढचं पाहायचं. मागं घडलं भूतकाळातला नुसता विचार सांगून मी तुला दोष द्यायचे, तू दोन्ही बोलतो, कळत नाही, संक्षेपाने बोलतो, गुढार्थाने बोलतो, हे झालं ते झालं. हे आता असो देवा, देवा हे असू दे. आता प्रस्तुती उकलू देखावा, आता तरी काय झालं पाहिजे प्रस्तुत, आता सध्या या क्षणी तरी त्याचा उकल झाला पाहिजे. उकलू देखावा, त्याचा उलगडा काय आहे तो उलगडा व्हावा असं मला वाटतं. आणि तो उलगडा कोणत्याविषयी सांगे दोही माझी बरवा मार्गू कवन. ह्या दोन मार्ग आहे समोर, एक आहे कर्मसन्यास आणि एक आहे कर्मयोग. यामध्ये जो मार्ग श्रेष्ठ आहे बरवा म्हणजे जो मार्ग उत्तम असेल तो मला सांगा. इथं उत्तम म्हणण्याचा अर्थ असा आहे का तुम्ही म्हणाल की अर्जुनाच्या मनात काय शंका आहे, तर अर्जुनाच्या चांगलं लक्षात घ्या, अर्जुनाच्या मनात ही शंका आहे एखादा अनधिकारी पुरुष असेल आणि त्यांनी कर्म म्हणजे त्याला काय आहे कर्म करण्यासाठी जो अधिकार लागतो की काय त्याच्यासाठी वैराग्य पाहिजे, विवेक पाहिजे, आपलं ज्ञान मिळवण्यासाठी किंवा मोक्ष मिळवण्यासाठी आत्मज्ञान हे साधन आहे. आणि त्या आत्मज्ञान होण्यासाठी संन्यास्य श्रवणम कुर्यात, त्यांनी कर्मसन्यास करावा. आणि काय करावं, आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या. आत्मज्ञान व्हायचं असेल तर त्या माणसाने काय करावं, विधीपूर्वक कर्माचा परित्याग करावा. नंतर श्रवण मनन निधिध्यासन ह्या साधनांचं अनुष्ठान करावं. कर्माचा त्याग करायचा पण कशासाठी की ह्या श्रवणादी साधनं करता यावी म्हणून त्यांनी कराव्या. पण हा मनुष्य कोण आहे, अज्ञानी आहे. परंतु हा जरी अज्ञानी असला आणि सर्व संग परित्याग करून, चांगलं लक्षात घ्या, मोक्ष मिळवण्यासाठी ह्या पुरुषांनी कर्मसन्यास जरी केला तरी त्याच्याजवळ काय अधिकार लागतो. आणि तो अधिकार कोणता लागतो, त्याच्या ठिकाणी नित्यानित्य विवेक पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच्या ठिकाणी ऐहिक किंवा पारलौकिक भोगाविषयी वैराग्य पाहिजे. तिसरी गोष्ट त्याला मी मुक्तच व्हावं याची देही याची डोळा अशी मुमुक्षुत्व त्याच्या अंतःकरणात असलं पाहिजे. आणि सर्वात शेवटचं आणखीन एक महत्त्वाचं साधन म्हणजे समाधी षटक. त्याच्या ठिकाणी शम म्हणजे इंद्रिय आपलं मनोनिग्रह असला पाहिजे, दम म्हणजे इंद्रिय निग्रह असला पाहिजे, शास्त्र किंवा गुरु यांच्या वचनावर श्रद्धा, आत्यंतिक श्रद्धा असली पाहिजे. याशिवाय त्याच्या अंतःकरणाची एकाग्रता झाली पाहिजे. नंतर त्याच्या ठिकाणी शीत उष्ण यांच्याविषयी तितिक्षा असली पाहिजे. अजून काय राहिलं, उपराम. त्याच्या ठिकाणी जरी विषय आणि इंद्रिय यांचा संबंध झाला प्रारब्ध प्राप्त तरी त्याचा अंतःकरण विकारी होता कामा नये. एवढा जर अधिकार असेल तरच त्या पुरुषांनी काय करावं, ज्ञानयोगाचं साधन करावं, कर्मसन्यास करावा. आणि इतरांनी काय करावं, इतरांनी निष्काम कर्माचं अनुष्ठान करावं. म्हणजे त्यांच्या अंतःकरणाची शुद्धी आणि स्थिरता प्राप्त होऊन आता सांगितल्याप्रमाणे विविधिशा काय त्याला म्हणतो गुरुपसत्ती, त्याला गुरूंची प्राप्ती, आत्मज्ञानाचा उपदेश आणि तद्वारा त्याला बुद्धीमध्ये मी ब्रह्म आहे असा निश्चय होऊन तो मुक्त होईल. तेव्हा पण जे अधिकारी नाहीत त्या अनधिकारी पुरुषांनी काय करावं, हा अधिकार तर नाही, मग त्यांनी मोक्षासाठी कर्मयोगाचं साधन करावं का कर्म परित्याग करावा, हा शंका लक्षात आली ना. असा अर्जुनाला या ठिकाणी म्हणायचं आहे. मग ज्या अनधिकारी पुरुषाने केलेला कर्मयोग किंवा अनुष्ठिलेला कर्मयोग किंवा अंतरंग साधनाचं कर्मपरित्यागाचं केलेलं अनुष्ठान, ह्या दोही माझी बरवा मार्गू कवन. ह्या दोन्हीमध्ये कोणता मार्ग चांगला आहे. म्हणजे या ठिकाणी जो अधिकारी असेल त्याने संन्यास करू नये हे सांगायचं नाही, अनधिकारी पुरुषाने कर्मसन्यास करावा की कर्मयोगाचं अनुष्ठान करावं हे अर्जुनाला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणून तो म्हणतो परी मागीला असो देवा आता प्रस्तुती उकलू देखावा. आता मला निश्चित याचा उलगडा करून सांग, दोही माझी बरवा मार्गू कवन. दोन्हीमध्ये कोणता मार्ग श्रेष्ठ आहे. दोन्हीमध्ये म्हणजे काय, कोणी कर्मत्याग आणि कर्मसन्यास, पण हे कोणाच्या दृष्टीनं, अनधिकारी असा जर पुरुष असेल म्हणजे कशाचा, ज्ञानाचा अनधिकारी आहे, तर त्या पुरुषाने तरीसुद्धा कर्म संन्यास केला तर चालेल का, किंवा त्यांनी कर्मयोगच केला पाहिजे याविषयी माझ्या मनात संशय आहे. आणि तो संशय तुम्ही, त्या संशयाचं तुम्ही निराकरण करा.
सांग जो परिणामीचा निर्वाळा आचुंबितो ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी याची. अर्जुन बघा किती बुद्धिमान आहे, कसं त्याचं वर्णन सांगतो. परिणामीचा निर्वाळा, तो जो मार्ग आहे त्याचा परिणाम म्हणजे शेवटपर्यंत त्याचा निर्वाळा म्हणजे निवाडा झालेला आहे. म्हणजे आता सांगितलं का तू इदम इत्थम, हे असंच आहे, आता शेवटवेरी तो तसाच राहणार. म्हणजे परिणामीचा निर्वाळा म्हणजे शेवटपर्यंत ज्याचा निर्णय किंवा निवाडा झाला आहे, त्याच्यात पुन्हा चढढळ नाही असा. आचुंबितो ए फळा, आणि पुन्हा तो आचुंबित म्हणजे बिनचूक परिपूर्ण त्याच्यापासून फल हे मिळालंच पाहिजे. म्हणजे परिपूर्ण फलही मला त्याच्यापासून मिळालं पाहिजे, नंतर त्याचा उलगडाही परिपूर्ण झाला पाहिजे. आणखीन म्हणतात अनुष्ठिता प्रांजळा सावी याची. आणि याचं जर अनुष्ठान करायचं झालं तर ते काय आहे, प्रांजळ असलं पाहिजे, म्हणजे अत्यंत सुगम असलं पाहिजे, करायला काय असलं पाहिजे, सोपं असलं पाहिजे. आणि त्याला खूप सामानाची जुळवाजुळव नको, सावी याची, सहजच त्याचं अनुष्ठान घडलं पाहिजे. म्हणून ते सांगतात ना, याला म्हणतात बुद्धिमान. मागणी अर्जुनाने कशी मागितली की ते अनुष्ठान करायला सुगम पाहिजे, ते बिना सामग्रीची जुळवाजुळव नको, बिनचूक निवाडा झाला पाहिजे आणि त्याचं फळ हे निश्चित मिळालंच पाहिजे. असं या दोन मार्गापैकी माझ्या दृष्टीनं मला अनुकूल कोणता मार्ग आहे हे तूच निश्चय कर आणि सुनिश्चितम ब्रूही, त्याचा निश्चय करून तू मला सांग. स्वामी महाराज सांगायचे की एकाला भगवान प्रसन्न झाले, एका आंधळ्या मनुष्याने तपस्या केली आणि त्याला सांगितलं तुला काय पाहिजे. ते म्हणे काही नाही, मला फक्त माझ्या नातवाच्या डोक्यावरचं छत्र पाहू दे, असं त्यांनी सांगितलं. आता ही किती सोपं आहे, त्याला वाटलं मला काही दुसरी इच्छा नाही. आता याला नातवाच्या डोक्यावरचं राजछत्र पाहायचं म्हणजे याला पहिल्यांदा डोळे दिले पाहिजे, नंतर त्याचं लग्न केलं पाहिजे, पुन्हा त्याला राजा झाला पाहिजे, आणि राजा झाल्यानंतर त्याला तोपर्यंत आयुष्य दिले पाहिजे, त्याचा मुलगा झाला पाहिजे, मुलाला मुलगा झाला पाहिजे, तो राजा झाला पाहिजे, तोपर्यंत त्याला आयुष्य दिलं पाहिजे. तसं अर्जुनाने एकाच ओवीत मागितलं की परिणामीचा निर्वाळा आचुंबितो ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी याची. त्यासाठी उदाहरण देतो. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे, तैसे सुखासना सांगडे सोपे होय. अर्जुन म्हणतो मार्ग कसा पाहिजे, निद्रेचे, त्यासाठी उदाहरण दिलं अर्जुनाने. आणि उदाहरण कशा दिलं माहिती का, पालखीमधल्या प्रवासाचं उदाहरण दिलं की निद्रेचे सुख न मोडे. पालखी घेणारे खांद्यावर 4 जण असतात. फार त्या दिवशी मला कोणतं सांगितलं, घोड्यावर गेल्यावर त्रास होतो आणि त्या केदारनाथला जाताना किंवा कुठं जमुनोत्रीला जिथं गाडी जात नाही तिथं, आणि ते जर खांद्यावर ते पालखी वाहणारे जे लोक असतील तर त्यांच्या खांद्यावर त्या पालखीमध्ये जर बसलं तर निद्रेचे सुख नवडे, आपण खुशाल झोपायचं. ते आपले बिचारे बरोबर पावला पाठीमागच आहे, सर्वांचा एकच पाऊल पडतो, त्यामुळे आपल्याला काही त्रास होत नाही. तर निद्रेचे सुख न मोडे, झोपेचं सुखसुद्धा बिघडत नाही. आणि मार्गू तरी बहुसाल सांडे, आणि ते 4 जण चालत असताना मार्गसुद्धा लवकर लवकर उरकतो, म्हणजे वेगाने पण जातं आणि पुन्हा झोपेचं सुखसुद्धा मोडत नाही. आयसे सुखासना सांगडे सोपे होय. असं जे सुखासन म्हणजे ज्याला पालखी असं म्हणतात किंवा सोहकासना असं म्हणजे पालखी असं एक पाठभेद आहे. तर त्या पालखीसारखं साधन कसं पाहिजे, सोपं साधन पाहिजे असं म्हणतो. येणे अर्जुनाचे नि बोले देव म्हणी रिझले, मग होईल ऐके म्हणितले संतोषण्या. मग देव म्हणतात अर्जुनाचे नि बोले. अर्जुन असं बोलल्यानंतर देव मनी रिझले, देवाला मनात अतिशय आनंद झाला. कारण काय आहे, देवाला तर ह्याच गोष्टी बोलाव्या वाटतात, देवाला जगातल्या दुसऱ्या कशाविषयी बोलावं वाटत नाही. की देवाला वाटतं काय, अर्जुना आम्हाही वाढे कोडे अखंड बोलो आवडे, परी काय की जे न जोडे पुसते ऐसे. अर्जुनाला देव म्हणतो की मला तर ह्याच गोष्टीत माया काय, ब्रह्म काय, जीवाचा उद्धार कशाने होईल, कर्म योग ज्ञान याविषयीच बोलावं आणि सगळ्या लोकांना आपलं आत्मकल्याण करून घ्यावं. आणि त्यांनी सगळ्यांनी माझ्याकडे प्रार्थना कशाची करावी, गृही व्हावे धनधान्य अशी प्रार्थना करू नये. तर त्यांनी सगळ्यांनी
कैमी उद्धार पावेन असं बोलले की मला ह्या विषयावर बोलणं देवाला सुद्धा आवडतं. किंबहुना का आवडतं तर देवाने हे जे मनुष्य शरीर निर्माण केले ते कशासाठी केले? त्याच्यासाठी देवे केली मनुष्य योनी. काय निज प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. ह्या मनुष्य योनी निर्माण कशासाठी केले? आदरे बहुत निर्मिले. बहुत आदराने हे शरीर निर्माण केलं का जेणेकरून लोक माझं प्राप्ती करून घेतील. आणि त्यांना काय अडचण असली तर त्यांनी मला ते विचारावं, मी त्यांना सहजच त्याचं शंकेचं समाधान करील. पण काय कीजे, पण काय करू देवा म्हणतात, आयसे पुसते न जोडे, असं विचारणारच मला कोणी भेटत नाही. मग हे अर्जुन तर ह्याविषयी बोलतो की या ठिकाणी माझ्या कल्याणासाठी मी नेमका कर्मयोग करू की कर्मसन्यास करू. आता आणि तो ते साधन कर्मसन्यास असू नाही तर कर्म ज्याच्यामध्ये बिनचूक परिपूर्ण फल मिळालं पाहिजे. निवाडा ह्या साधनाने हे साध्य निश्चित प्राप्त होणार असा त्याचा नियत कार्यकारण भाव मला सांगितला पाहिजे. आणि पुन्हा तो मार्ग सोपा असला पाहिजे आणि पालखीसारखा असला पाहिजे. पण हे जरी अजून एवढे अटी घातल्या तरी भगवान मात्र आनंदित झाले. ते म्हणतात होईल अगदी सोपं निर्णय होईल, फल मिळेल, पालखीसारखं सोपं असेल आणि प्रांजळ म्हणजे सरळ आणि सोपं आणि पुन्हा तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं साधन फळ सगळं तुला मी सांगेल आणि तुझं कार्य होईल. आणि ऐके परंतु काय म्हणतात हे कार्य होईल. आता तुला दुसरं काय करायचं नाही, फक्त तू काय करायचं, काम काय करायचं, ऐके. कारण मागच्याच सुरुवातीला सांगितलं आजी श्रवणेंद्रिया पाहले म्हणजे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नाची परी तुकले साच्या सरीशे. तुला या ठिकाणी फक्त ऐकण्याचं काम करायचं आणि ह्या कामामध्ये काही श्रम होत नाही. त्यांनी सांगितलं काल परवा गेलं ना, तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता मोक्ष येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कष्ट करायचं नाही. मंत्रेची जरी वैरी मरे तरी वाया का बांधावी कट्यारे, रोग जाय दूध साखरे तरी निंबका प्यावा, तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता येथ मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. फक्त ऐकायचं, फक्त ऐकायचं. स्वामी महाराज म्हणायचे की तुम्ही फक्त ऐकणार ना सगळं? हो ऐकणार. ऐकणार का करणार असं म्हणे. ऐकून केलं पाहिजे, त्याचं अनुष्ठान केलं पाहिजे. त्याला ह्या ठिकाणी म्हणतात की अर्जुनाचे बोले देवो मनी रिझले मग होईल. ते म्हणतात होईल तुझं काम, फक्त ऐके म्हणितले संतोष होण्या. सो देवाला फार संतोष झाला, आनंद झाला आणि मग देव म्हणतात ऐके, तू आता फक्त ऐक. कसे सांगतात, देखा कामधेनू आईशी माये सदैवा जया होये तो चंद्रही परील आहे खेळावया. जर ते म्हणतात आता चंद्र आकाशातला अवनी तलावर राहणाऱ्या एखाद्या बालकाला किंवा कोणालाही वाटलं की तो चंद्र आपल्याला चेंडू म्हणून खेळायला आणायचं, त्याला आणता येईल का? कधी आणता येणार नाही. पण जर त्याची आईच कामधेनू असले तर, कामधेनू जर असेल, कामधेनू काय करते, आपण जी जी इच्छा करू ते ते कामधेनू कल्पतरू आणि चिंतामणी पुरवतात. तो का म्हणे कल्पतरू खाली फळे येती मागितली. आता ह्या वहीत काय, कामधेनू आईशी माय आणि चिंतामणी दे चिंतिलिया अर्था. तर या ठिकाणी कामधेनू जया सदैव, कामधेनू काय कोणा जो सदैव भाग्यवान असेल, ज्या भाग्यवानाची आईच कामधेनू असेल तर त्या पुरुषाला चंद्रही परील आहे. चंद्र हे तो आकाशगंगेत आहे, तो आपल्याला प्राप्त होणं शक्य नाही, पण खेळावया चंद्रहील आहे. त्याला खेळण्यासाठी तो एखाद्या चेंडूसारखा त्याला तो प्राप्त होऊ शकतो का? नाही, कामधेनूच्या कृपेने होऊ शकतो. दुसरं उदाहरण देतात, पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची या आर्ता काय क्षीराब्धी दूध भाता देजे चिना. पाहे पा, हे अर्जुना तूच पहा बरं, श्री शंभूची प्रसन्नता. श्री शंभू भगवान शंकर प्रसन्न झाले तर कोणाला? उपमन्याला. त्या उपमन्याला काय नव्हतं, फक्त दूध मिळत नव्हतं, एक वाटीभर दूध त्याला कधी मिळत नव्हतं. त्याची आई त्याला दारिद्र्यामुळं काय कोणतं दूध देत होती?
पिठाचं दूध देत होती, पण त्याला सहज एकदा दूध प्यायला मिळाले, त्याने दूध प्यायला नकार दिला. मग त्यांनी काय सांगितलं की तू आता भगवान शंकराची उपासना कर. भगवान शंकराने उपासना केली तर त्याला काय झाला, काय एक क्षीराब्धी, हा क्षीरसागरच त्याला दूध भातासाठी काय दिला, दूध भाताच्या मोबदल्यात त्याला क्षीरसागरच म्हणजे दुधाचा समुद्रच त्याला मिळाला. त्याचा हा प्रताप कोणाचा आहे, हे ज्याला काय म्हणतात, ही जी फल काय हे इथं वस्तू सामर्थ्य शक्ती, कोणत्या वस्तूचं सामर्थ्य आहे, भगवान शंकराच्या कृपेचं हे सामर्थ्य आहे. तैसा अवदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण आपू झाली या सुबटा, का सर्व सुखाचा वसवटा तोची नोहावा. तैसा अवदार्याचा कुरुठा, जर उदारपणाचा काय आहे, आश्रयस्थानच आहे. आणि उदारपणाचं आश्रयस्थान कोण आहे, श्रीकृष्ण परमात्मा. तुझा ऐसा कोणी न देखे उदार, या परमात्म्यासारखा जगामध्ये कोणीच उदार नाही. आणि तो कोण आहे, श्रीकृष्ण परमात्मा. आणि हे सुबटा तो आपू झालिया. आणि या ठिकाणी जर तो सुभटा म्हणजे शूरयोद्धा असणारा अर्जुन, आणि त्या अर्जुनाला तो आपू झाला म्हणजे त्याच्या स्वाधीन झाला. माऊली वर्णन करतात किती स्वाधीन झाला भगवान त्याच्यासाठी, तर ते सांगतात की तो कोपे की हा निवांतोचिस आहे. जर अर्जुन रागावला तर भगवान काय करतात, निवांत सहन करतात. रुसे जर अर्जुन रुसला तर बुझावीत जाय, त्याची समजूत काढतात. याचं कारण काय आहे, नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुनाचं देवाला वेडच लागलेलं आहे. आणि हा परमात्मा उदार, आणि तो परमात्मा भगवान, त्या परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाच्या स्वाधीन झालेला आहे. म्हणजे अर्जुन जे म्हणेल ते करावं. सर्व सुखाचा वसवटा तोची का न व्हावा. मग आता सर्व सुखाचा वसवटा म्हणजे आश्रयस्थान. म्हणजे जसं आपण म्हणतो सर्व सुखे आजी येथेची वळली, संतांची देखील चरणांबुजे, तसंच हा परमात्मा हा सुखसागर आहे, सुखाचा मूलभूत उद्गम स्थान आहे. आणि तोच परमात्मा जर अर्जुनाला प्रसन्न झाला तर सर्व सुखाचा वसवटा, सर्व सुखांचं आश्रयस्थान तोच न व्हावा. तो अर्जुनच होऊ नये का, होणार. म्हणजे अर्जुनाला ज्या सुखाची इच्छा असेल ते सुख त्याला सहज भगवत कृपेने प्राप्त होण्याची योग्यता ते का न व्हावा का, नाही होणार का, अर्थात होणारच, असा आक्षेपार्थाने विचारतात. येथ चमत्कारो कायसा गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा, आता आपुलिया सवेसा मागावा की. हे आक्षेपार्थ, प्रश्नार्थ, उद्गारवाचक, पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम हे का झालं. कोणी होतं का काल, तुम्ही काल एक इथं जे UPSCला मराठी व्याकरण शिकवतात ते आले होते, तर काल का परवा, तर त्यांनी सांगितलं की मी त्यांना विचारले काही शंका ज्ञानेश्वरीतल्या व्याकरणाच्या संबंधाने. तर त्यांना मी म्हटलं की हे आता आपण हे सगळे दिले ना, आपल्याला काय वाटलं हे फार म्हणजे हे मूळच्या याच्यामध्ये घातल्यामुळे अर्थ करायला सोपा झाला. तर त्यांना विचारलं, ते म्हणे मुळात हे स्वल्पविराम अर्धविराम हे नव्हतेच, संस्कृतमध्ये नाही, मराठी भाषेमध्येच नव्हते, हे इंग्रजांच्या काळामध्ये सुरू झालेले. त्यांनी सांगितलं प्रश्नचिन्हसुद्धा नव्हतं, उद्गारवाचक चिन्हसुद्धा नव्हतं. त्यांनी सांगितलं नंतर हे काय त्याला म्हणतो आपण दोन्हीकडून हे करतो त्याला नाही अवतरण चिन्ह. तर ते म्हणे हे काहीच नव्हतं, फक्त दंडाच्या रूपाने पूर्णविराम काही लोक घालत होते. याचं कारण त्यांनी सांगितलं मराठी भाषेचं ज्ञान एवढं समृद्ध होतं त्यावेळेला, याची गरज न करता लोक ते जाणून घेत होते सगळे. पण इंग्रजांच्या काळात ते काय करायला लागले, इंग्रजी मधून मराठीचं ज्ञान करून घ्यायला लागले, इंग्रजी भाषेच्या माध्यमातून मराठीच्या शब्दांचं ज्ञान करायला लागले. त्यामुळं त्यांना कुठं थांबावं, याला आक्षेपार्थ विचारला का हा प्रश्नार्थ आहे हे त्यांना कळे ना, म्हणून हे सगळं झालं. तेव्हा मला कळलं की ही आपली चूक आहे. तर त्यांनी सांगितलं की हे जे आहे हे याच्यासाठी निर्माण झालं. आता मराठीला विचारायला उत्तर ती कळा लागल्यामुळं तर आपल्याला वाटतं की हे फार चांगलं झालं. हे चांगलं नाही झालं, हे दुर्दशा झालेली भाषेची असं. हा गरज पडली ते सांगतात. तैसा
अवदार हां येथ चमत्कारो कायसा गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा आता आपुलिया सवेसा मागावा की. आणि म्हणतात इथं काय इथं कायसा चमत्कार हो, इथं कशाचा चमत्कार म्हणजे हे काही चमत्कार मानण्याचं कारण नाही. नाही तर इथं केवढा मोठा चमत्कार झाला असं नाही. इथं काय चमत्कार झाला, चमत्कार होण्यासारखं काही नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुना यांच्या भेटीत अर्जुनाने इच्छा करावी आणि भगवंतानी जी जी इच्छा, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आणि ते ते कल्पतरू पुरविता, असं जर घडलं तर त्यात काय नवल करण्यासारखं आहे. गोसावी लक्ष्मीकांता ऐसा, सगळ्या जी सर्व जगाच्या ऐश्वर्याची अधिष्ठात्री देवता लक्ष्मी, ती ज्याच्या चरणकमलाची सेवा करते आणि तो अर्जुनाचा काय सखा आहे, तर मग त्या ठिकाणी गोसावी म्हणजे ज्याचा मालक किंवा धनी कोण आहे, लक्ष्मीकांत भगवान श्रीविष्णू त्याचे काय आहेत, मालक आहेत, धनी आहेत. आता आपल्या सवेसा मागावा की, इथं काय द्यायचं, अवतर उद्गारवाचक चिन्ह द्यायचं. मग आपल्या सवेसा, आपली जशी इच्छा होईल त्याप्रमाणे मागावा की, खुशालच त्यांनी मागावं ना. कारण सगळं काय जे जे इच्छा करेल ती पूर्ण होण्याची वेळ आहे, त्यांनी का त्याच्याकडे मागू नये, अर्थात मागावंच की. म्हणून अर्जुने म्हणितले ते हसोनी एरे दिधले तेच सांगेन बोलिले काय कृष्णे. आता ते सांगतात म्हणून अर्जुने म्हणितले, म्हणून अर्जुन असं म्हटला आणि ते हसोनी, आणि देव हसले. म्हणजे देवाला ते काय देणं काय अवघड आहे का, धर्म अर्थ काम मोक्ष आणि शिवा देखता प्रत्यक्ष, त्याला काय कठीण आहे. ते हसोनी भगवान सहज हसले आणि एरे म्हणजे त्या परमात्मा श्रीकृष्णाने दिदले, त्याला जे अपेक्षित आहे त्याला देऊन पण टाकलं. पण काय देऊन टाकलं तर ते जे त्याला म्हटले ना ऐके, तो ऐक म्हणजे ऐक म्हणजे मी जे बोलत आहे ते ऐक. तर तेच सांगेन बोलिले काय, तेची काय बोलिले. तेव्हा भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या ह्या प्रश्नावर काय उत्तर दिलं, भगवान काय बोलले, प्रत्युत्तर काय बोलले, तेच सांगेन, तेच मी आता तुम्हाला सांगणार आहे असं ज्ञानोबा म्हणतात. आता अर्जुनाच्या ह्या प्रश्नावर भगवान म्हणतात, श्री भगवान उवाच संन्यास कर्मणाम निःश्रेयस कराउभौ तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस कराउभौ तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस कराउभौ तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. संन्यासः कर्मयोगः च निःश्रेयस करौ उभौ तयोः तु कर्म संन्यासात् कर्मयोगः विशिष्यते. अर्जुनाने जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल श्री भगवानुवाच, भगवान म्हणजे भग शब्दाचा अर्थ आहे की यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू. अशा षड्गुण ऐश्वर्याने संपन्न असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या प्रश्नादाखल श्री भगवान उवाच, भगवान म्हणाले. काय म्हणाले, संन्यासाः कर्मयोगाः च उभौ निःश्रेयस करऊ. कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोघंही निःश्रेयस करऊ, हे दोघंही निश्चित मोक्षाला प्राप्त करून देणारे आहेत किंवा मानवी जीवनाचं आत्यंतिक कल्याण करणारे असेच हे दोन्ही मार्ग आहेत. कोणते, कर्मयोग आणि कर्मसन्यास. याच्यामध्ये कोणता श्रेष्ठ आणि कनिष्ठ ही गोष्ट सांगितलेली नाही, तर दोन्ही मार्ग त्याच्या मोक्षाला कारण होणार आहेत. परंतु अर्जुन काय म्हटला होता, दोन्ही मार्ग असले तर त्यांचे अधिकारी स्वरूप फल याच्यामध्ये भिन्नता असल्यामुळं की या ठिकाणी मला कोणता मार्ग निश्चित आहे हे मला सांगा. आम्हाला माहिती आहे कर्मयोगसुद्धा परंपरेनं निःश्रेयसाला प्राप्त होणार आहे आणि कर्मसन्याससुद्धा निःश्रेयसाला प्राप्त होणार आहे. मग या सगळ्यात मानवजातीसाठी एक आहे का, त्या काही अधिकार परत्वे भेद आहे, तर म्हणे अधिकार परत्वे भेद आहे. संन्यासाचा अधिकारी हा काय साधन चतुष्टय संपन्न पुरुष आहे आणि कर्मयोगाचा अधिकारी ज्याच्या अंतकरणात पापवासना आहे, अंतकरण चंचल आहे आणि ज्याला अजून मी कोण आहे हे आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं नाही, तो पुरुष कर्मयोगाचा अधिकारी
आहे असा आतापर्यंत याविषयी अर्जुनाला शंका नाही. माझ्यासाठी कोणतं चांगलं आहे कारण का तर काय अर्जुनाच्या मनात असे, जो पुरुष असा अधिकारी तर झालेला, कर्मयोगाचा अधिकारी तर झालेला, आपलं कर्मसन्यासाचा अधिकार तर त्याला प्राप्त झालेला नाही. पण भगवान जर सांगतात दोन मार्ग आहेत आणि मी तर अनधिकारी आहे, तेव्हा अनधिकार्या अशा मला ते काय सांगतात, कर्मयोगाचं अनुष्ठान कर. पण मधून मधून महत्त्व कोणाचं वर्णन करतात, कर्मसन्यासाचं. तेव्हा मला नेमकं काय केलं पाहिजे याविषयी मला विचार कळावा अशी अर्जुनाची इच्छा आहे. आणि त्याला अनुसरून भगवान पुन्हा उत्तरही पुन्हा तसंच दिलं. काय सांगितलं, संन्यास हा कर्मयोगाच, कर्म आणि कर्म योग आणि कर्म संन्यास उभवू निश्रेयस करू, दोन्ही कल्याणाला किंवा मोक्षाला प्राप्त करून देणारे आहेत. परंतु तयोह तू कर्म संन्यासात, असं तयोह का म्हणतात तर यच्छ्रेय यतयोह एकम, ह्या दोन्हीमध्ये मला जे कल्याणकारक आहे ते तू मला सांग, असा अर्जुनाचा प्रश्न होता. म्हणून म्हणतात तयोह तू, तयोह म्हणजे ते दोन मार्ग, कर्मयोग कर्मसन्यास योहो, ह्या दोन्हीमध्ये कर्मसन्यासात कर्मयोगा हा विशिष्यते. ह्या कर्माचा संन्यास करण्यापेक्षा कर्मयोगाचं म्हणजे निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करणं हे विशेष आहे किंवा श्रेष्ठ आहे. म्हणजे अनधिकारी पुरुषाने, जो ज्ञानाचा अधिकारी नाही अशा पुरुषाने कर्म त्याग कर्मसन्यास करण्यापेक्षा कर्मयोग करणं चांगलं आहे, असा भगवंतानी या ठिकाणी काय दिला आहे, निर्णय अर्जुनाला दिलेला आहे. तो म्हणेगा कुंती सुता, हे संन्यास योगू विचारिता, मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. आता काय आहे या ठिकाणी आपल्याला नेहमी दोन्ही सांगितले, पण दोन्ही कोणाच्या दृष्टीने सांगितले. बऱ्याच लोकांना काय होतं की आपातता म्हणजे वरवर कर्मसन्यास याचं बद्दल हे ऐकून असं वाटत राहतं की मग हे कर्मसन्यासामध्ये ह्या कर्मयोगाची कटकट करण्यापेक्षा बरं आहे, आपल्याला कर्मसन्यास करू. आणि शास्त्रामध्ये अशी काही वचनं येतात की काय दंडग्रहण मात्रेण नरो नारायणो भवेत. जर त्या माणसाने दंड आणि भगवस्त्र परिधान केलं का, एवढ्या शिकासूत्राचा त्याग केला का, एवढ्यानेच तो मुक्त होतो. आता बाहेरून या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात केवळ बाहेरून संन्यास घेतला यांनी मान्य नाही, यांनी त्याला संन्यास होणार नाही. किंवा एखाद्याने भगवं वस्त्र धारण केलं, मुक्ताबाई त्या मनुष्याला केवळ भगव्या वस्त्राने मोक्ष होतो मानत नाही, उलट त्याची टीका करतात. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. अशा तुकाराम महाराज म्हणतात भगवे तरी श्वान, सहज वेश काय वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ ना, अशा प्रकाराने सांगतात. भगव्याला घेतल्यावर जर संन्यास होतो तर लाल कुत्र्याला पहिल्यांदा मोक्ष झाला पाहिजे असं तुकाराम महाराज म्हणतात. त्याच्यामध्ये याचा अर्थ हा जो संन्यास आहे त्याला अधिकार असला पाहिजे, अधिकारी आणि फल याचा संबंध आहे, केवळ भगव्या वस्त्राचा नाही. मग अशामुळं लोक अगोदर हे घेतात, संन्यास घेतात, नंतर अंतःकरणात विषयासक्ती तशीच राहते. तर अशा पुरुषाला त्याचं एकतर पतन होतं किंवा त्याला मोक्ष होत नाही. आणि त्याऐवजी जर आपण आपल्या वाट्याला आलेलं वर्णाश्रम धर्माप्रमाणे वेदविहित कर्माचं अनुष्ठान केलं तर तो त्याने सांगितलं, उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा, तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे, तया मार्गाचेनी बळे निश्चित राहील. हा जो मनुष्य आहे तो निश्चित मोक्षापर्यंत जाऊ शकतो, पण हा पुरुष आरूढ पतित होऊ शकतो. जरी त्यांनी थोडा प्रयत्न केला तर रामतीर्थांनी लिहिलं की एखादा पुरुष एखादा जिना चढायचा तर त्याला काही इतका उत्साह असतो ना, त्याला एक एक पायरी उल्लंघन करण्याचं काय वाटतं, त्याला विशेष वाटत नाही. मग तो काय करतो, पहिल्या पायरीहून दुसऱ्या किंवा तिसऱ्या पायरीवर उडी मारतो. कधी कधी असं होतं की 12व्या पायरीवर पाय घसरतो आणि पहिल्या पायरीवर परत येतो. अशा प्रकाराने ज्याचं अंतःकरण शुद्ध नाही, ज्याच्या अंतःकरणात स्थिरता नाही, पापवासना मनश्चांचल्य गेलेलं नाही, आणि अशा पुरुषाने आपाततः ज्ञानाचं महान फल श्रवण करून तो त्याच्यात जरी प्रवृत्त झाला तर त्याला अकृतोपासतेला भरपूर त्रास होतो. आणि त्याचंच वर्णन या ठिकाणी केलेलं आहे की मायेपासून बाळक
काळे नेता एकुलते एक, का जेवी होय उदक तुटता मिना. या ठिकाणी जसा माशाला पाण्यापासून दूर काढल्यावर वेदना होतात, तसं ज्या पुरुषांनी पूर्वी निष्काम कर्म उपासना केली नाही, ज्याचं मन चंचल ज्याचं मन स्थिर झालं नाही, ज्याचं मन शुद्ध झालं नाही, पापवासना रहित ह्या कर्मानुष्ठानाने झालं नाही, निष्काम कर्मानुष्ठानाने, त्या पुरुषाला ज्ञानश्रवण करीत असताना आणि नंतरही प्रतिबंध निवृत्तीची साधनं करीत असताना भरपूर श्रम होतात किंवा आणि त्यामुळं आणि पुन्हा त्याला आरूढ पतित होण्याची शक्यता असते. म्हणून भगवान या ठिकाणी म्हणतात की तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगा हा विशिष्यते. त्यांनी कर्मपरित्याग करण्यापेक्षा कर्मयोगाचं अनुष्ठान हे त्याच्या दृष्टीनं काय आहे, श्रेष्ठ आहे. तो म्हणेगा कुंतीसुता, हे संन्यास योगू विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. तो म्हणे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो, हे कुंतीपुत्रा अर्जुना, हे संन्यास योगू विचारिता, हे जे दोन आहेत ना, कर्मसन्यास आणि कर्मयोग यांच्या संबंधाने विचारिता, म्हणजे आपण जर विचार करू लागलो तर मोक्ष तत्वतः मोक्ष करू दोन्हीही होती. तत्वतः हे दोन्हीही मोक्ष देणारे आहेत. कर्मसन्यास करा किंवा कर्मयोग करा, दोन्हीही तुम्हाला मोक्ष देणारे आहेत. तरी जाना नेना सकळा हा कर्मयोगू किर प्रांजळा, जैशी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. म्हणून म्हणतात की या ठिकाणी जाना नेना सकळा, हा जाना इथं चिंतन असं करता येईल का बघा. जाना नेना म्हणजे जे जाणलेलं ज्यांनी आहे आणि अज्ञानी आहे, ह्या दोघांनाही कर्मयोगू किर प्रांजळा, हा कर्मयोग दोघांनाही काय आहे, प्रांजळ म्हणजे सरळ आणि सोपा आहे. आता ज्या लोकांना ज्ञान झालं त्यांनाही तो कसा आहे, प्रांजळ आहे, सरळ आहे. आणि जे अज्ञानी आहेत त्यांनाही कर्मयोग म्हणजे कर्मयोग कोणाला आहे, दोघांना आहे. इथं जाणा आणि ज्ञानाने अज्ञानी झाले, पण जाणा शब्दाने परोक्ष ज्ञानी का अपरोक्ष ज्ञानी, परोक्ष ज्ञानी, ज्यांना फक्त शास्त्राचं ज्ञान आहे आणि आत्मानुभूती मात्र आली नाही किंवा तितकं वैराग्य अजून अंतःकरणात झालेलं नाही, अशा परोक्ष ज्ञानी पुरुषांनीही काय करावं, ह्या कर्मयोगाचं अनुष्ठान करावं. शंकरानंदांनी ज्या लोकसंग्रह मेवापी संकर्ष काय संपशन कर्तुमर्हसी याच्यामध्ये किंवा यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनः हे जर श्लोक पाहिले किंवा 6व्या अध्यायातला कोणता श्लोक आहे तो, आरुक्षोर मुनेर योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमक, तो नाही श्लोक, दुसरा मला वाटतं 5व्याच अध्यायात येतो. न मे पार्थ, तिथला जवळचा श्लोक, न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तव्यम वर्तयेवच कर्मणी. कोण नाही, तो लोकसंग्रहाचा श्लोक आहे, तो सगळ्यांना माहिती आहे की हे लोकसंग्रह ज्ञानी पुरुषांनी करावं की नाही. तर त्याच्यामध्ये जो अधिकारी कुटीतला पुरुष आहे तोच लोकसंग्रह करतो, इतर लोकसंग्रहाचे अधिकारी नाहीत. नेहमीचा श्लोक आहे, आता काय आठवत नाही. लोकसंग्रहाचा अधिकारी कोण आहे तर नाही दुसरा. तर त्याचा अर्थ एवढाच आहे की लोकसंग्रह कोणी करावा, लोकांना उन्मार्गगामी होऊ नये म्हणून ही जी काही आपण आचरण केलं म्हणजे मागचे अज्ञानी लोकही ते आचरण करते. हा आपण हा अधिकारी कुटीतल्या म्हणजे अवतारी कुटीतल्याच लोकांना लोकसंग्रह करावा असं शंकराचार्यांचं ह्या बोलण्यातून सिद्ध होतं. एवढंच फक्त आपल्याला 6व्या किंवा 5व्या अध्यायातला श्लोक आहे. तर याचा अर्थ इतकाच की तर नाही तो श्लोक हे याच्यापैकी एकही श्लोक नाही, तो सगळ्यांना माहिती आहे, पण आता माझ्या लक्षात येईल. त्याचा भाव एवढाच आहे आता जे सांगायचा तो की फक्त जे अधिकारी कोटीतले पुरुष आहेत
ज्यांना जगताचा उद्धार करण्यासाठी ज्यांना परमात्म्याच्या प्रेरणेने किंवा स्वेच्छेने जे ह्या अवनीतलावर अवतीर्ण झाले आहेत, त्याच पुरुषांचा लोकसंग्रहासाठी कर्म करण्याचा अधिकार आहे, असा त्या श्लोकाचा भाव शंकरानंदांनी विस्तृतपणे सांगितलेला आहे. तरी जाना नेना सकळा हा कर्मयोगू केर प्रांजळा, जे परोक्ष ज्ञान आहे. त्यांनी हे पण सांगितले लोकसंग्रहाचा अधिकार कोणाला, परोक्ष ज्ञानाला का अपरोक्ष ज्ञानाला. तर एक तर कोणाला आहे, दृढ अपरोक्ष ज्ञानी असला त्याला पण नाही. हा अधिकार आहे परोक्ष ज्ञानाला किंवा अवतारी अधिकारी कुटीतल्या असणाऱ्या अपरोक्ष ज्ञानवान पुरुषाला, ह्या दोघांनाच हा अधिकार आहे. त्यासाठी दिलेलं जाना नेना सकळा. म्हणजे अज्ञानी लोक आहे त्यांनी सुद्धा आता जाना, जे अधिकारी कोटीतले ज्ञाते पुरुष आहे त्यांनी कर्म केलं तर ते कर्म कशासाठी, लोकसंग्रहासाठी, म्हणून त्यांना कर्मयोग प्रांजळ आहे. जे परोक्ष ज्ञानी आहेत त्यांना अजून ज्ञान झालंच नाही आणि अजून त्यांच्या अंतःकरणातली सदोषता गेली नाही, म्हणूनही त्यांना कर्मयोगाचं अनुष्ठान कर्मसन्यासापेक्षा चांगलं आहे. आणि अज्ञानी लोकांना चित्तशुद्धी आणि चित्ताच्या स्थिरतेसाठी कर्मयोगाचं अनुष्ठान आवश्यक आहे, असा अर्थ घ्यावा. तरी जाना नेना सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा, जैशी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. ज्याप्रमाणे नाव जी आहे ती स्त्रिया बाळा, स्त्रिया असोत किंवा लहान बालक असोत, त्या सर्वांना तोय तरणी, ती या पाण्यामधून तारून नेणारी होते. नाव जशी लहान बालकाला स्त्रियांना सहज तारून नेते, त्याप्रमाणे तैसे सारासार पाहिजे. तरी सोपा हाच देखिजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. तैसे सारासार देखिजे, तसं काय सार आणि काही आसार आहे याचा जर सारासार विचार केला तरी हाची सोपा देखिजे. सारासार विचारामध्ये हे जे कर्मत्याग आहे किंवा कर्मसन्यास आहे याच्यापेक्षा कर्मयोग हा मार्ग सोपा आहे. आणि सोपा आहे, मग आम्हाला मार्ग सोपा आहे, पण मग याचं फलही कमी आहे. फल कमी नाही, संन्यास फळ लाईजे अनायासे. संन्यासी पुरुषाला जे फल प्राप्त होतं तेही फळ त्याला अनायासे प्रयत्न न करता प्राप्त होतं. इथं काय घ्यायचं, साक्षात प्राप्त होतं का क्रमाक्रमाने प्राप्त होतं? क्रमाक्रमाने प्राप्त होतं, पण निश्चित प्राप्त होतं. या मार्गाचे निबळे निश्चित ठाके, परंतु ते कसं हळूहळू ढाळे पण मात्र निश्चित आहे. म्हणून सांगितलं पक्षी उड्डाण घेतला का झाडाच्या फळाला झोमतो, तसा हा झोमणार नाही, पण हळूहळू निश्चित तिथपर्यंत जाणार. म्हणजे संन्यासाचं फळ त्याला एक ना एक दिवस मिळणार. अंतःकरण शुद्धीच्या द्वारा त्याच्या ठिकाणून कर्मसन्यासही होणार आणि कर्मसन्यासाचं फलसुद्धा मोक्ष हे सुद्धा त्याला प्राप्त होणार. याचा अर्थ इथं असं नाही करायचं का अनायासे संन्यास फळ लायचे, म्हणजे कर्मात याला संन्यासाचं जे फळ आहे मोक्ष ते केवळ कर्माने प्राप्त होतं, हा सांगण्यात त्याचा आशय मात्र कधी घ्यायचा नाही, कारण हे शास्त्रार्थाच्या काय हे विरुद्ध आहे. आता याची लागी सांगेन तुझं संन्यासी याचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. आता याच कारणाने तुला सांगतो. काय सांगतो? संन्यासी याचे चिन्ह, संन्यासाची काय लक्षणं आहेत, कोणाला संन्यासी म्हणावं हे मी तुला आता सांगतो. कर्मसन्यास शब्दाने काय अभिप्रेत आहे हे मी तुला सांगतो. मग सहजे हे अभिन्न जाणशी तू. मग तुला हे कर्मसन्यास आणि कर्मयोग हे कसे अभिन्न आहे? एकच आहे म्हणजे एकाच फळाला प्राप्त करून देणारे आहेत. एक साक्षात आणि क्रमाने किंवा परंपरेने प्राप्त करून देणारे कसे आहेत हे तुला मी आता सांगतो, ते तू ऐकून घे. नेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षति, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. नेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षति, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. नेयस्स नित्य संन्यासी न द्वेष्टी न कांक्षति, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय.